तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आलेलो आहोत किसान फोर्स इन्व्हर्टर फॅब्रिकेटर्स या शोरूमला। तर मित्रांनो, येथे तुम्हाला आज नवीन एक जुगाड दाखवणार आहे कोळपणी यंत्राचा। तर ते शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचं माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर चला तर मित्रांनो, आपण त्याची थोडी माहिती घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, आपल्यासोबत आहे शहाजी, इथले मॅनेजर आहेत आणि आपल्याला या कोळपणी यंत्राची माहिती देणार आहे थोडक्यात। तर शहाजी, मला सांगा, हे पेट्रोल चालतंय का डिझेलवर चालतंय? हे पेट्रोल इंजिन आहे। सर्वात प्रथम हे आपलं शेतीतील सर्वात महत्त्वाचा उपयोगी जाणारं यंत्र आहे आणि कोळपणी करतो। आणि एका एकरला असं म्हणजे किती पेट्रोल जातं याला? एक तासला अर्धा लिटर खात असतं। तासाला अर्धा लिटर? हो। जवळपास तुमचं 1-2 तासामध्ये 1 लिटरमध्ये एकरभर होऊ शकतं। 2 तासात 1 लिटरमध्ये 1 एकर? हो। आणि हे चाक वगैरे ऍडजस्टमेंट होतं? चाकाला ऍडजस्टमेंट आहे। तुमची पेरणी कोणत्या हिशोबाने त्या हिशोबाने आपण चाकाला ऍडजस्टमेंट करू शकतो। मागच्याला ऍडजस्टमेंट आहे, मागच्याला पण ऍडजस्टमेंट आहे। मागचे तुमची ज्या हिशोबाने पेरणी त्या हिशोबाने तुला ऍडजस्टमेंट करायला सर्व सोप्या पद्धतीने येत असते। तर मित्रांनो, हे तुमचं पेरणी कशा पद्धतीने आहे आणि किती फुटावर अंतरावर आहे त्यानुसार आपण ऍडजस्टमेंट करू शकतो। आणि हे 2 HP-चं 2 स्ट्रोकचं इंजिन आहे, बरोबर? हो, 2 स्ट्रोकचं 2 HP-चं इंजिन आहे। तर शेतकरी बांधवांनो, तर आपण डेमो बघूया आता। तर मित्रांनो, सर्वप्रथम हे आपण ऑन करावं लागेल। त्यानंतर हे रस्सी आहे, ह्याला सहज असं ओढायचं, चालू झालेलं आहे। वाटलं हे मशीन सांगा बरं? मशीन तर एक नंबर आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं असं आणि कोणालाही चालवायला यावं असं हे मशीन बनवलेलं आहे मित्रांनो। अजून खरं सांगायचं म्हणजे एका टायमाला 10 माणसाचं काम करू शकतं। हे 10 बायांचं काम हे एक मशीनवर आरामात होऊन जाईल मित्रांनो। आणि कमी खर्चामध्ये जास्त काम ह्या मशीनचं काम आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं आणि डेमो पाहून कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। ओके मित्रांनो, धन्यवाद।